नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधून समाजसुधारक हा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण यापूर्वी 2 समाजसुधारक पाहिलेले आहेत, त्यांचं कार्य पाहिलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो पाहून घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 समाजसुधारक पाहणार आहोत. यामध्ये आपले पहिले असणार आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. तर यांच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहे, जी परीक्षेमध्ये विचारली जाते. यांचा कार्यकाळ आहे 1814 ते 1882. त्यानंतर त्यांचा जन्म झालेला आहे 9 मे 1814ला मुंबई या ठिकाणी झालेला आहे. आता त्यांचं कार्य पहा. तर त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून देखील काम पाहिलेलं होतं. त्यानंतर सुरत येथे एल्फिन्स्टन संस्थेत त्यांनी शिक्षकाची नोकरी देखील केलेली आहे. 1846मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांनी ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. 1852मध्ये अहमदनगर येथे त्यांनी डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य केलेलं होतं. तर हे कार्य करताना त्यांनी भिल्लांच्या बंडाचा यशस्वी बिमोड केला आहे. तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1852मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या बंडाचा यशस्वी बिमोड केलेला होता? तर भिल्लांच्या बंडाचा यशस्वी बिमोड केलेला होता. त्यानंतर निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात त्यांनी दुभाषी म्हणून कार्य केलेलं आहे. दुभाषी म्हणजे दोन्ही भाषा ज्यांना येतात ते एका भाषेचं रूपांतर दुसऱ्या भाषेमध्ये करू शकतात, त्यांना दुभाषी म्हटलं जातं. तर ते म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर दादोबांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना पदवी दिलेली आहे. कोणती? राव बहादूर ही पदवी दिलेली आहे. तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्रिटिश सरकारने दादोबांना कोणती पदवी दिलेली आहे? तर राव बहादूर ही पदवी दिलेली आहे. पुढे पहा. आता आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं सामाजिक आणि धार्मिक सुधारण्याविषयीचं कार्य पाहूया. यामध्ये पहिला येतं मानव धर्म सभा, जी त्यांनी 1844मध्ये सुरू केलेली होती. यामध्ये दुर्गाराम मच्छाराम, दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने दादोबांनी काय केलेलं आहे? समाजातील दोष आणि उणिवा दूर करण्यासाठी सुरत या ठिकाणी ही संस्था स्थापन केलेली होती. कोणती? मानव धर्म सभा 1844ला स्थापन केलेलं आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरी आहे परमहंस सभा, जी 1849ला मुंबई या ठिकाणी स्थापन केलेली होती. यामध्ये त्यांना कोणी सहकार्य केलेलं आहे? तर भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांचं त्यांना सहकार्य लाभलेलं होतं. त्याच्यानंतर परमहंस सभेचे जे कार्य होतं ते गुप्तपणे चालवलं जात होतं. त्यामुळे या सभेच्या स्थापनेमुळे पुढे त्यांना काय झालेलं आहे? प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये गती मिळालेली होती. तर अशा प्रकारे हे दादोबा पांडुरंग तरखडकरांचं कार्य आहे. आता आपण दादोबा पांडुरंग तरखडकरांची ग्रंथसंपदा पाहूया. तर यामध्ये मराठी भाषेचे व्याकरण, विद्येच्या लाभाविषयी, पारमहंसिक ब्राह्मधर्म, धर्मविवेचन, यशोदा पांडुरंग यामध्ये त्यांनी मोरोपंतांच्या केकावलीवर टीका केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांना मराठी भाषेचे व्याकरणकार व गाढे विद्वान असलेले जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी किंवा मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून देखील ओळखतो. तर याच्यावर तुम्हाला खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि त्यांचं निधन झालेलं आहे 17 ऑक्टोबर 1882ला. तर अशा प्रकारे हे दादोबा पांडुरंग तरखडकरांची माहिती होती. पुढे पाहूया भाऊ महाजन. तर पुढचे समाजसुधारक आहेत भाऊ महाजन. यांचा कार्यकाळ आहे 1815 ते 1890. त्यांच्याविषयी जास्त माहिती नाही आहे, कारण त्यांचं कार्य जे महत्त्वाचं आहे ते एवढंच आहे. तर त्यांच्या पूर्ण नावावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे. यांना आपण भाऊ महाजन म्हणून देखील ओळखतो. त्यांचा जन्म झालेला आहे 1815ला कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे. त्याच्यानंतर भाऊ महाजन हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. त्यांनी जांभेकरांच्या दर्पण व दिग्दर्शनमध्ये लेखन केलेलं आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, याच्यावर विचारला जाऊ शकतो, किंवा त्यांचा जन्म कोठे झाला याच्यावर पण येतो. त्याच्यानंतर भाऊ महाजनांचे कार्य पहा. तर त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलेलं होतं. याच्यावर पण प्रश्न बऱ्याच एकदामध्ये येऊन गेलेला आहे. भाऊ महाजन यांचं प्रभाकर हे साप्ताहिक आहे. त्याच्यामध्ये लोकहितवादींनी शतपत्रे लिहिली होती. त्याच्यानंतर धूमकेतू व ज्ञानदर्शन ही त्यांची या नियतकालिकांचे त्यांनी संपादक केलेले आहे. तर अशा प्रकारे ही त्यांची माहिती आहे. पुढचे समाजसुधारक पाहूया गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी देखील म्हणतो. तर हे महाराष्ट्रातील धर्म प्रबोधनाच्या चळवळीतील अग्रणी होते. यांचं उपनाव आहे सिद्धेय. यांचा जन्म झालेला आहे 18 फेब्रुवारी 1823ला पुणेमध्ये. आता त्यांचं कार्य पाहूया. 1844मध्ये सरकारी खात्यात दुभाषाचे कार्य केलेलं आहे, म्हणजे 2 भाषांमध्ये भाषांतर करायचं कार्य त्यांनी केलेलं आहे. तर त्याच्यानंतर 1846मध्ये शिरस्तेदार म्हणजेच न्यायालय किंवा सरकारी कार्यालयातील
एक वरिष्ठ प्रशासकीय म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1852मध्ये त्यांनी वाई या ठिकाणी मुन्सब म्हणून काम केलेलं आहे. 1856मध्ये इनाम कमिशनवर कमिशनर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि 1862मध्ये अहमदाबाद या ठिकाणी असिस्टंट जज म्हणून त्यांनी अहमदनगर येथे काम केलेलं आहे जज म्हणून. पुढे त्यांचं कार्य पाहूया. नाशिक येथे त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे नाशिक या ठिकाणी जॉईंट सेशन जे आहे तर तेथे त्यांचा जन्म झालेला आहे. ब्रिटिश सरकारने त्यांना 2 पदव्या दिलेल्या आहेत. एक म्हणजे जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या त्यांना ब्रिटिश सरकारने दिलेल्या आहेत. 1880मध्ये त्यांनी मुंबई विधिमंडळाचे सदस्य झालेले होते. ते काही काळानंतर रतलाम संस्थानाचे दिवाण म्हणून काम केलेलं आहे. पुढे 1848मध्ये त्यांनी लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात काय लिहिलेली होती, शतपत्रे लिहिली होती. तर याच्यावर तुम्हाला खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे किंवा पुढेही येऊ शकतो. कारण असा प्रश्न येतो की लोकहितवादींनी शतपत्रे कोणत्या साप्ताहिकामध्ये लिहिली, तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकामध्ये लिहिलेली होती. या शतपत्रांमधून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या विविध विषयांवर समाजास त्यांनी पत्रे लिहिलेली होती. आता पुढे पहा, लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. भारतातील जाती व्यवस्थेवर त्यांनी कडाडून टीका देखील केलेली होती. पुढे त्यांनी लोकहितवादींनी अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व या अनिष्ट प्रथांवर देखील कडाडून टीका केलेली आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणेचा आग्रह धरल्यामुळे त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणतो. याला IMP करायचं आहे. सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हणतो आपण? लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतो आपण. त्याच्यानंतर ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे या शब्दात त्यांनी शिक्षणविषयक विचार मांडलेले होते. भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतीय म्हणजे जे लोक आहेत तर त्याच्यासाठी भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असं लोकहितवादींनी सुचवलेलं होतं. आता हे लोकहिताचा सतत विचार करत असल्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? लोकहितवादी म्हणून संबोधतो. कारण ते लोकहिताचाच सतत विचार करायचे, त्यामुळे आपण गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी संबोधतो. त्याच्यानंतर लोकहितवादींचे जे वाङ्मयीन कार्य आहे ते लोकहितवादींनी विविध विषयांवर म्हणजे एकूण 36 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. वाङ्मयीन कार्य त्यांचं जे आहे ते त्यामध्ये कोणकोणते ते पहा. लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था हे त्यांचे राजकीय आणि आर्थिक काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. हिंदुस्थानचा इतिहास, लंका, पानिपत, गुजरात हे एक ऐतिहासिक ग्रंथ. लोकहितवादी हे मासिक, असं त्यांची काही महत्त्वाची कामे आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा, पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती हे चरित्रात्मक ग्रंथ लिहिले त्यांनी. त्याच्यानंतर त्यांचं निधन झालेलं आहे 9 ऑक्टोबर 1892ला. तर अशा प्रकारे आज आपण 3 समाजसुधारक पाहिलेले आहेत. ही माहिती सर्व आपण तात्यांच्या ठोकळा या पुस्तकामधून घेतलेली आहे. जर तुम्हाला असेच समाजसुधारक पुढे अभ्यासायचे असतील तर तुम्हाला चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. ज्या ठिकाणी ठळक अक्षराने किंवा कलरने जे शब्द हायलाईट केलेले आहेत तर ते तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचे, कारण त्यांच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. धन्यवाद.